बोरिवलीला जो अड्डा आहे त्या अड्ड्यामध्ये काय आपल्याला याची लक्षाची आपल्याला शर्यत बघायला भेटेल? 100% एकदम मोठा धमाका बघायला भेटेल. म्हणजे मोठा धमाका होणार 100%. त्या सर्व गाड्या होतात ना ते सर्व आमच्या मैत्रीपूर्णच होतात. कोणाशी असा वाद नाही, काही नाही. गाडी खेळतो आम्ही सर्व मैत्रीपूर्ण खेळतो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे महाराष्ट्र किंग पब्लिकचा बेताज बादशाह असा लक्ष 7721 देवरुंगचा नेहा शामशेठ दलवी या नावाने पळत असतोय. त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. आपले जे त्यांचे मालक आहेत रोहित दलवी, जय दलवी यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. मित्रांनो, दादा नमस्कार. नमस्कार दादा, पहिल्यांदा तर काल जी बिंजोरची शर्यत झाली त्याच्यामध्ये आपला लक्ष विजयी झाला, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना अभिनंदन करतोय. धन्यवाद. दादा, आपल्या लक्षाबद्दल काय सांगाल? हा बैल घेतला कुठून आणि कितीला तुम्ही घेतला आणि तो आधीचा प्रवास कसा होता त्याच्याबद्दल सांगा दादा. हा बैल आम्ही गणेश ढोकले जे नाशिकचे आहेत त्यांच्याकडे त्यांच्या नियोजनामध्ये पळत होता हा बैल. तर त्यांनी आम्हाला कॉल केला की शेठ असं असं बैल आहे का, मुंबईमध्ये घेऊन येऊ का? तर त्यांच्या नियोजन खाली आम्ही शिरप्या बैल आहे त्या शिरप्या बैलाचा आम्ही बॅनर सोडला होता बिंजोडला खांडप्या मैदानासाठी. तर त्याची शर्यत जमली होती तर आम्ही खांडपे मैदानात बिंजोडलाच्या शिरप्या बैलाचं नाव दिलं होतं आणि लक्ष बैल तेव्हा लपून होता, म्हणजे एक एक बैल सांगून होता. तर तेव्हा शर्यत जमली. विरुद्ध राणा होता आणि शिरप्या होता. तर तेव्हा तिथून शर्यत मारली, एकदम पब्लिकने फुल स्पीड लावलेला बैलाने. तर तिथून आम्हाला बैल पसंत आला का मग आम्ही गणेश ढोकलेला बोललो की हा बैल आम्हाला घ्यायचा आहे. तर त्यांनी त्याचा मालक जो गणेश ढोकलेचा म्हणजे लक्षाचा पहिला मालक तो दिंडोरीचा, तर त्याच्याकडून गणेश ढोकलेने घेतला बैल आणि गणेश ढोकलेकडून आपण बैल घेतला. असं दादा, आता म्हणजे आता सध्या तो कसा म्हणजे पब्लिकनीच पळवतोय का चारी खांदी पळवतोय दादा? बैल आज चारी खांदी पळवतो, कारण की आम्ही आता खिडकालीला आमचा घरचा बैल चिमण्या म्हणून आहे त्याला पब्लिक मधून टाकला होता आणि याला आतून टाकला होता. तर अतिशय सुंदर असा बैल पळतो, आतून पण सुंदर बैल पळतो. म्हणजे एक तर म्हणजे आपण बोलायला गेलो तर हा चारी खांदी बैल आहे. असं आहे. आणि दादा हा सध्या आपला कोणाच्या नावाने दादा हा पळतो बैल आपला? जय जोटिंग नेहा शामशेठ दलवी देवरुंग भिवंडी या नावानेच गाडी पळते. याच नावाने. आणि दादा आतापर्यंत याची मोठी शर्यत कितीपर्यंत झाली असेल दादा? मोठी शर्यत झाली आहे आता. उसाटणेला झाली होती, एक प्रेक्षणीय लढत झाली होती, एक मेला झाली होती. स्वर्गीय अशी विष्णुशेठ पाटील यांच्या सर्जा सोबत शर्यत झाली होती. अतिशय मैत्रीपूर्ण शर्यत केली होती. आणि दादा आतापर्यंत नाही बोलतो भरपूर शर्ती यांनी केली असते. हो, खूप शर्ती सतत गुलालामध्येच आहे बैल. गुलालामध्येच आहे. कारण कसं आधी जे नेहा शामशेठ दलवी या नावाला आधी एवढं नव्हतं या कोण ओळखत लोक, पण जसा लक्षाने एंट्री केली दादांच्या याच्यामध्ये दावणीमध्ये तसं दादांचं नाव म्हणजे नेहा शामशेठ दलवी हा नाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात गाजतो दादा. तसं तुम्ही बोलता लक्ष बैल आल्यापासून तर नाव तर गाजतोच, कारण की लक्ष बैल असं आहे की ते सांगावं तेवढे कौतुक अपूर्णच आहे. आणि दादा या लक्ष बैलाने आपल्या तुमचं नाव केलंय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल दादा? लक्ष बैलाने देवरुंग गावाचं नाव एकदम आजरामर ठेवले आणि लोकांना देवरुंग गाव कुठे आहे ते सुद्धा त्यांनी माहिती करून दिलेलं आहे. दादा मला सांगा, हा लक्ष बैल आपला चर्चेमध्ये कधीपासून आला? 26 जानेवारी हा आपला पारंपरिक हिंदकेसरी म्हणून देसाईला अड्डा असतो, तिथून हा बैल चर्चेमध्ये आला. त्याच्यासोबत होता चिखलेकरांचा तेजा, तिथपासून हा बैल चर्चेमध्ये आला. आणि दादा आपला बैल म्हणजे लक्ष कोणत्या कोणत्या पैऱ्यामध्ये पळालेला आहे, कोणत्या कोणत्या मोठ्या पैऱ्यामध्ये पळालेला आहे? लक्ष सर्व टॉपच्या पैऱ्यामध्ये पळालेला आहे. तसेच बकासूर असेल, आनंद तारेकरचा वादल असेल, निंबाळकर सरांचा सर्जा असेल, वजीर असेल, तसेच लारा असेल, या सर्व नंदी टॉपच्या नंदी सोबत पळालेला आहे बैल. आणि दादा कालची जी शर्यत झाली आपल्या लक्षाला कोण होता आपला पहिला दादा? चिखलेकरांचा कारतूस होता.
कारतूस होता. हम्म. आणि विरुद्ध गाडी कोणती होती ती? दावडीचा तुफान होता आणि शारदाताई पुणे यांचा लक्ष होता. आपली गाडी जी झाली ती मैत्रीपूर्ण झाली. हा, त्या सर्व गाड्या होतात ना ते सर्व आमच्या मैत्रीपूर्णच होतात. कोणाशी असा वाद नाही, काही नाही. गाडी खेळतो आम्ही सर्व मैत्रीपूर्ण खेळतो. आणि आपले जे श्यामदादा दलवी आहेत त्यांचा स्वभाव पण दादा तसाच आहे. कारण ते सगळ्यांशी म्हणजे मिळून मिसळून राहतात म्हणून त्यांना नाव पण आता पुढे पुढे मोठा होत चालले. एकदम श्याम दलवी असा माणूस आहे, एकदम संयमी आणि शांत माणूस आहे. कोणाशी नाही भांडण करणार, नाही काही करणार. शर्यत केल्याची असेल तर एकदम प्रेमाने विचारेल का शर्यत केल्याची का आपण. ते समोरचे हो बोलले तर शर्यत नक्कीच खेळणार, ते नाही बोलले तर नाही खेळणार. कोणाकडे जबरदस्ती नाही करत. पण शांत एकदम स्वभावी माणूस आहे. आणि दादा कालचा जो नियोजन जो शर्यतीचा नियोजन तो कसा होता दादा? आम्हाला त्यावेळी कॉल केला होता का असं असं नियोजन आहे पिसावरे मैदानात, तर तुमचा बैल आम्हाला भेटेल का. तर त्यावेळी नाव सोडला होता एक दिवस अगोदरच. तर काय ते बॅनरवर जमलं नाही त्यांना शर्यत. तर मैदानामध्ये गेलो त्यावेळी नाव दिलं होता. तर दावडीचं तुफान आहे त्यावेळी नाव फिरवलं होतं आमच्याकडे आणि गुलाल भेटला. दादा आपल्या लक्ष बैलाचं जो नियोजन आहे आणि त्याच्या फिटनेस बाबत तुम्ही काय बोलाल दादा? लक्ष बैलाचं नियोजन आमचे दादा कबीर दलवी हे करतात आणि देसाईचे राज पाटील हे करतात आणि स्वतः शामशेठ दलवी ते सुद्धा करतात. आणि त्याचे मागचा त्याची बॉडी फिटनेस कबीर दलवी आणि जय दलवी हे रोज सकाळी 6 वाजता उठून बैलाला व्यायामासाठी टेम्पोला बांधून ते व्यायाम करत असतात. आणि आता समज आठवड्यातून शर्तीला न्यायचं असेल तर एक दिवस अगोदर त्यावेळी व्यायामला नेतात. तर दुसऱ्या दिवशी ते पोणी टाकतात आणि मध्ये गॅप देऊन मग शर्तीनं बैल काढतात. आणि दादा आता येत्या गुढीपाडव्याला भरपूर मोठा अड्डा आहे. बोनवलीला जो अड्डा आहे त्या अड्ड्यामध्ये काय आपल्याला याची लक्षाची आपल्याला शर्यत बघायला भेटेल? 100% एकदम मोठा धमाका बघायला भेटेल. म्हणजे मोठा धमाका होणार 100%. ठीक आहे मित्रांनो, दादा बोलले की आपल्या गुढीपाडव्याला 100% मोठा धमाका होईल आपल्या लक्षाचा. या गुढीपाडव्याला तुम्ही पण या बोनवली अड्ड्यावर, आपण सर्व जाऊ धमाका काय होते ते बघायला. तर मित्रांनो आपण ऐकलीच असेल आपल्या लक्ष बैलाची मुलाखत. दादा धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद तुमचे पण लक्ष बैलाची मुलाखत घ्यायला तुम्ही पण सुद्धा आले. धन्यवाद दादा. मित्रांनो तुम्ही बघू शकता लहान मुलांचं लक्ष बैलावरील प्रेम. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. जय भवानी जय शिवराय मित्रांनो. चला तर बाय.